आज आपण मन हा आपल्या शरीरात कुठं आहे माहीत नाही, पण मनाच्या अवस्थेवरच एकूण आपलं जीवन चालू आहे किंवा आपल्या जगण्याची शैली आहे किंवा एकूणच आपल्या जीवनावरती मनाचा प्रभाव आहे जास्त. या संदर्भाने बोलणार आहोत. मी वंदना सरदेव वाघमारे, समुपदेशिका तथा शिक्षिका. एक छोटीशी गोष्ट मला या ठिकाणी मनाच्या अवस्थेसंदर्भाने सांगावीशी वाटते. एक गुरुजी असतात आणि ते एका गावामध्ये राहतात. त्या गावामध्ये एक अत्यंत श्रीमंत असा व्यक्ती असतो आणि त्याला असं वाटतं की आज आपण गुरुजींना आपल्या घरी भोजनासाठी बोलवावं आणि म्हणून तो निमंत्रण देतो. पण नेमकं त्या दिवशी गुरुजींचा उपवास असतो, एकादशीचा, आणि म्हणून मग ते जाऊ शकत नाहीत. परंतु आता एवढं मोठं आमंत्रण आपल्याला आलं आहे तरी कोणीतरी त्या ठिकाणी जायला पाहिजे हा विचार गुरुजींच्या मनात येतो आणि गुरुजी आपल्या 2 शिष्यांना त्यांच्या त्या श्रीमंत व्यक्तीच्या घरी जेवायला पाठवतात. आणि मग जेवण करून दोन्ही व्यक्ती येतात, दोन्ही शिष्य येतात आणि आल्यानंतर एक अतिशय प्रसन्न मनाने येतो आणि एक दुःखी चेहरा पाडून येतो. गुरुजींच्या मनात प्रश्न येतो की दोघं एकाच घरी जेवायला गेलेत, परंतु एक आनंदात आलेला आहे, हसत आलेलं आहे, प्रसन्न होऊन आलेलं आहे आणि दुसरा इतका दुःखी का आलेला आहे. हे थोडंसं विचार करायला लावणारी गोष्ट गुरुजींसाठी होती. म्हणून गुरुजी जो दुःखी आहे, ज्याचा चेहरा पडलेला आहे, त्याला बोलवतात आणि त्याला विचारतात की तू का बरं एवढं म्हणजे दुःखी झालास? का तुला व्यवस्थित जेवण दिलं नाही का? तुला पाहुणचार केला नाही का तुझा? किंवा तुला वेगळीकडे कुठं बसवलं होतं का? किंवा वेगळे पदार्थ दिले का? किंवा त्याला काही जास्त दिले का? असं ते विचारतात. तेव्हा शिष्य म्हणतो, नाही, दोघांचा पाहुणचार एकत्रित केला, दोघं एकत्रच बसलो होतो आणि सगळ्या गोष्टी सारख्याच होत्या. मग तरी गुरुजी म्हणतात, मग तू का एवढा उदास आहे? तू का दुःखी आहेस? त्यावेळेस तो म्हणतो की बघा ना गुरुजी, इतका श्रीमंत माणूस आहे आणि इतकं मोठं घर आहे आणि मला असं वाटलं की इतकं पंचपक्वान्नाचं जेवण दिलं, तेव्हा दक्षिणासुद्धा त्यांनी ₹10 किंवा त्यापेक्षा जास्तच देईल असं मला वाटलं होतं. परंतु त्यांनी काय केलं माहिती आहे का, की फक्त ₹2च दक्षिणा दिलं. म्हणून मला फार वाईट वाटत आहे, दुःखी झालो आहे, असं तो म्हणतो. आणि हे म्हटल्यानंतर मग दोघांना सारखं दिलं असेल तर हा का प्रसन्न आहे? पुन्हा हा प्रश्न गुरुजींच्या मनात राहिलाच. म्हणून गुरुजी त्या दुसऱ्या शिष्याला पण विचारतात की बाबा तुला काय म्हणजे तो इतका आनंदित का आहे? त्यावेळेस तो दुसरा शिष्य म्हणतो की गुरुजी गुरुजी मी जातानाच असं विचार करत होतो की हा तर धनाढ्य आहे, बलाढ्य आहे किंवा श्रीमंत आहे, परंतु दुसरी बाजू असं आहे की हा अतिशय कंजूससुद्धा आहे असं मी ऐकून होतो. म्हणून मी जाता जाता विचार की हा जेवण देईल फार तरी आणि काही दक्षिणा वगैरे देणार नाही, जर दिलाच तरी 25 पैसे 50 पैसे एवढं देईल असा मी विचार केला. परंतु झालं काय, एवढं सुंदर जेवण पंचपक्वान्नाचं देऊन वरून त्यांनी ₹2 दिले. असं म्हटल्यानंतर मग गुरुजींच्या सगळ्या गोष्ट लक्षात येते की हीच तर आपली मनाची अवस्था आहे. जर आपल्या मनासारखं घडलं तर आपण आनंदित होतो, जर आपल्याला काहीतरी वाईट घडलं तर आपण दुःखी होतो आणि कोणीतरी आपल्याला चांगलं म्हणलं किंवा आपल्या एकूणच मनासारखं असेल तर आपण सुखी होतो आणि मनाच्या विरुद्ध झालं तर दुःखी होतो. म्हणजे ही सगळ्या गोष्टी कंट्रोल कोण करतंय तर आपलं मन करतंय. समजा या मनातून सुख आणि दुःख ह्या संकल्पनाच हद्दपार झाल्या तर, किंवा ही गोष्टच निघून गेली तर काय होईल? तर आनंदी आनंदच आहे. आपण बघा असं बरेच जण म्हणतात की एकदम सुंदर व्यक्ती दिसणार आहे आणि त्या सुंदर व्यक्तीकडं बघितल्यानंतर प्रसन्न मन होतं किंवा मनाला चांगलं वाटतंय. जर सुंदर व्यक्ती आहे तर त्याच्यातील सुंदर काय आहे? तो दिसायला खूप गोरागोमटा आहे किंवा मग त्यांचे केस असे आहेत, त्याचे डोळे तसे आहेत, असं सगळं आहे. मग जर शरीराचा एकूणच विचार केला तर आपलं शरीर प्रत्येकाचं रक्त मांस हाडांनी बनलेलं आहे. पण समजा हे सुंदर शरीर आहे आणि ते मृत झालं तर ते सुंदर आहे म्हणून तसंच आपण ठेवून घेतात का? ज्यांना आवडलं आहे ती व्यक्ती तशीच ठेवून घेईल का त्याला? नाही. कारण सुंदर हे काय आहे ही संकल्पना आपल्याला क्लिअर नाही आहे. सुंदर हे शरीर आहे किंवा तो दिसायला सुंदर आहे म्हणून सुंदर नाही. तर एखादा व्यक्ती कसा वागतो, कसा बोलतो, त्याचा स्वभाव कसा आहे, त्याची वाणी कशी आहे किंवा एकूणच त्याच्यावर संस्कार कसे झालेले आहेत किंवा त्याचा भाव कसा आहे, तो म्हणजे सतत चिडचिड करतो किंवा त्याचा आकसलेला चेहरा आहे, दुःखी आहे किंवा निगेटिव्हिटी आहे, तर तो सुंदर आहे का?
का जो प्रसन्न आहे, एकदम बोलताना आनंदी, अगदी म्हणजे चेहऱ्यावरती उत्साह, असं म्हणजे सुंदरता ती आहे की आपलं बोलणं असेल, आपलं वागणं असेल, आपले विचार असतील किंवा आपलं चरित्र असेल, हे सगळ्या गोष्टी मिळून सौंदर्य आहे. आणि ज्याच्याकडे हे सगळ्या गोष्टी आहेत तो सुंदर आहे. आणि मग शरीर कितीही सुंदर असू द्या आणि जर हे गुणच नसतील तर तो सुंदर नाही. हे मग ह्या सगळ्या गोष्टी मनाच्या आहेत. समजा आता आपण एक दुधाचं उदाहरण घेतलं तर मग दुधाला दुखवलं तर दही होतं, दह्याला दुखवलं तर ताक होतं, ताकाला घुसळलं किंवा दुखवलं तर लोणी तयार होतं आणि लोण्याला तापवलं तर तूप तयार होतं. मग दूध एक दिवस टिकतं बरोबर आहे. दूध एक दिवस टिकतं, दही 2 दिवस टिकतं, ताक त्याच्यापासून तयार झालेलं ताक हे 3 दिवस टिकतं, लोणी 8 दिवस टिकतं. पण लोण्याला जेव्हा तापवून तूप तयार होतं तर ते कधीच खराब होत नाही. आणि मग हे हे दुधापासूनच सगळे पदार्थ तयार आहेत, सगळ्या अवस्था आहेत त्याच्या. परंतु अंतिम सत्य काय आहे त्याचं, किंवा जे दीर्घकाळ टिकणार काय आहे तर तूप आहे. त्यातलं सत्वगुण ते आहे. म्हणून गंमत अशी आहे की दुधामध्ये जे हे काही बाकीचे ताक आहे, लोणी आहे, दही आहे, तूप आहे, हे सुप्त अवस्थेत आहेत. पण जरी दुधामध्ये ताक असेल, लोणी असेल किंवा दही असेल हे खराब होतात, पण तूप हे खराब होत नाही. अगदी तसंच आपलं सात्विक मन, आपले चांगले विचार, आपलं शरीर जरी खराब होत असेल किंवा शरीराला आजार रोग चढत असेल, पण जर आपले विचार, वाणी आणि एकूणच आपलं म्हणजे काय म्हणतात त्याला, आतला जो आपला आंतरिक आहे, अंतरामध्ये दडलेले जे मन आहे ते मात्र अगदी सात्विक जर असेल तर आपल्याला कुठलीही घटना कशी पण घडू द्या त्याबद्दल आपल्याला काहीच म्हणजे आपण स्थिर तथागत म्हणजे जसे आहोत तसे राहतो आपण. तथागत ही अवस्था आहे आणि तथागत गौतम बुद्ध यांना आपण तथागत म्हणतो, कारण त्यांनी मनावरती ताबा मिळवलेला होता. आणि असा ताबा आपण सुद्धा त्या बुद्धत्वाकडे पोहोचू शकतो. ती शक्ती किंवा ते तत्त्व आपल्यात सुद्धा येऊ शकतं. पण आपण जर शरीराला महत्त्व न देता मनावरती काम केलं, मनाच्या वाईट गोष्टी, सवयी ज्या असतील त्या जर आपण म्हणजे ह्या केल्या आणि त्या मनामध्ये सकारात्मक विचार, एक सात्विकता जर आपण भरली तर मात्र त्यातून जे काही निघेल ते चांगलंच असेल. आणि आपल्याला कधीही आनंदी आणि प्रसन्न ठेवणार हे जे मन आहे, थोड्या थोड्या घटनेमुळं जे दुःखी होतं ते होणार नाही. म्हणून मनाला जर प्रसन्न करायचं असेल, मन जर तवानं ठेवायचं असेल तर आपल्याला त्याच्यावरती काम करायला पाहिजे. जसं की आपण ध्यानधारणा केली पाहिजे. परत झालं तर मनासाठी आपण मनाचं उत्तम खाद्य पुस्तक आहे म्हणतो, चांगलं चांगलं साहित्य वाचलं पाहिजे, छंद जोपासले पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी आपल्या मनाला प्रसन्न करणाऱ्या आहेत. आणि जितकी आपण निगेटिव्हिटीपासून दूर राहू, नकारात्मक विचारापासून आपण लांब राहू, तितकं आपलं मन सुदृढ आणि प्रसन्न होतं. आणि म्हणून संत तुकारामाने सांगितलं आहे, मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण. म्हणून मन आपण प्रसन्न ठेवण्यासाठी जाणीवपूर्वक आपण प्रयत्न केला पाहिजे. मनाची अवस्था आपण च्या माध्यमातून ह्या छोट्याशा गोष्टीच्या माध्यमातून बघितलं आणि मन हेच सर्व आपलं जीवन व्यापलेलं आहे मनाने, असं जर आपण विचार केला तर मनावरती प्रत्येकाने काम केलं पाहिजे. आणि मन छान प्रसन्न आनंदी असेल तर चेहऱ्यावर त्याचं तेज दिसत असतं. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि एखादी कमेंट करा. धन्यवाद. स्वयंभव.